नमस्कार. जाणून घेऊयात हवामानाची माहिती. सध्या जर बघितलं तर जे आहे सध्या आपल्याला एक सायक्लोनिक सर्क्युलेशन उत्तर प्रदेशच्या दरम्यान पाहायला मिळत आहे. त्यातच जर बघितलं तर एक ट्रफ जे आहे ते आपल्याला बिहारपासून खाली आंध्र प्रदेशच्या दरम्यान पाहायला मिळत आहे. ट्रफ म्हणजे निम्न दबाववाली रेष, जी की एक वरून आपल्या नॉर्थपासून खाली साऊथपर्यंत पाहायला मिळत आहे. त्यातच जर बघितलं तर जे राज्याच्या वातावरणावर सध्या मोठा परिणाम होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. काही भागात सांगितलं जात आहे की काही ठिकाणी सांगितलं जात आहे की जे वातावरणीय बदल होऊ शकतो. मात्र सध्या वातावरणीय बदलसुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही. सध्या अरबी समुद्रावरून जे आहे वारे जे आहे उत्तरेकडे आपल्याला वाहताना दिसत आहे. मुंबईच्या दरम्यानपेक्षा इकडं मध्य प्रदेशच्या दरम्यान जे वारे जास्त वाहताना दिसत आहे. वाऱ्याचा ताशी स्पीड जो आहे तो 40 ते 45 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहत आहे. आपण हवामान माहिती देत आहोत हे सर्वांनी लक्षात ठेवा. त्यातच जर बघितलं तर पुढच्या काही दिवसांमध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात ढगाळ परिस्थिती राहू शकते. अधूनमधून जर बघितलं तर जे आहे 1-2 जिल्ह्यांमध्ये अहिल्यानगर, बीड या भागामध्ये पावसाची शक्यता कमी जरी असली तरी ढगाळ वातावरण त्या ठिकाणी आहे. विदर्भामध्ये अमरावती, अकोला, नागपूर या भागामध्ये अत्यंत कमी स्वरूपाचा पाऊस झाला तर होऊ शकतो. मात्र त्या भागात ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यातच जर बघितलं तर गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे 1-2 भागात ढगाळ वातावरण, लातूर, नांदेडमध्ये सुद्धा थोडं ढगाळ वातावरण आहे. मात्र जोरदार पाऊस, मुसळधार पावसाचा कुठेही नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. इकडे जर बघितलं तर जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये सुद्धा पाऊस नाही. मुंबई, अहिल्यानगर, पुण्यामध्ये सुद्धा पाऊस नाही. कडक ऊन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात भयंकर गरमी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कोणत्याही ठिकाणी वातावरणामध्ये काही मोठा बदल आपल्याला पाहायला मिळत नाही. काही जर बदल झाला तर तुम्हाला सर्वात आधी आणि तत्परतेने माहिती दिली जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.